So hey, hello guys, once again welcome back on my YouTube channel, and I know you all would be waiting for another video on my channel, and here it is. This vlog is going to be about the Gaimukh Chowpatty, and I know you would all be excited, so let's go. आम्ही गायमुखला बसने जाणार आहोत. सो आम्ही आता बसमध्ये आहोत आणि त्या साईडला खूप ट्रॅफिक असते, तो आम्ही पण आता ट्रॅफिकमध्ये अडकलो. यू कॅन सी. आता आम्ही इथे गायमुख चौपाटीला पोहोचलेलो आहोत आणि इथे आम्ही आता डोसाची ऑर्डर दिलेली आहे. कारण का गायमुख चौपाटी हे 1 ते 4 बंद असतं, तर आम्ही विचार केला की तोपर्यंत आपण खाऊन घेऊया, कारण का ट्रॅफिकमध्ये एवढा वेळ थांबून प्रचंड भूक लागलेली आहे. सो तोपर्यंत ते ओपन सुद्धा होईल, तर आता आम्ही ते खाऊन घेतो. आमचा डोसा आलेला आहे, मसाला डोसा. तर गाइज ही आहे गायमुख चौपाटी, म्हणजेच गणेश विसर्जन घाट. आणि इकडे तुम्ही बसने आलात तरी बस तुम्हाला इकडे अपोजिट साईडला सोडेल, तुम्हाला फक्त रोड क्रॉस करायचा आहे. तर चला आता एंटर करूयात आणि एक्सप्लोर करूयात. तर आपण असं सरळ आतमध्ये एंटर केल्यानंतर समोरच तुम्ही बघू शकता की खूप मोठा ओपन स्पेस आहे. आणि तसंच लेफ्ट साईडला नजर फिरवली तर तुम्ही बघू शकता इथे ब्लॅक अँड व्हाईट घोडा आहे आणि एक माणूस आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे, तर ती पण मी तुम्हाला दाखवते. सो हे आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस आहे. तसंच थोडं पुढे चालत आल्यावर राईट साईडला तुम्ही बघू शकता इथे छान अशी सायकल ठेवलेली आहे पिंक कलरची फोटोशूटसाठी. सो यू कॅन क्लिक फोटोज हिअर. आणि त्याच्याच मागे तुम्ही बघू शकता हे गार्डन आहे आणि हे फक्त लहान मुलांसाठी आहे, मोठ्या मुलांसाठी नाही आहे. तिथे नोटीस लावलेली आहे. सो मी जस्ट तुम्हाला दाखवते की असं आहे, म्हणजे थोडेफार इथे खेळायला इन्स्ट्रुमेंट्स आहेत, झोका, सीसॉ वगैरे. आणि इथे त्याच्याच बॅक साईडला तुम्ही बघू शकता की इकडे 2 झोके आहेत आणि त्याच्या मागे एक्सरसाइजिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. तर हे मे बी मोठ्यांसाठी असेल. सो ह्या एक्सरसाइजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर इथे एक्सरसाइज करायला पण येऊ शकता तुम्ही. तर गाईज आज अचानक कसा पाऊस पडायला लागला काय माहिती, बट आम्ही सेफर साईड छत्री घेऊन आलेलो. सो वी हॅव सेफ्टी, म्हणजे आम्ही भिजणार तर नाही आहोत. बट इकडे बघा गाईज फायनली पाऊस थांबलेला आहे. इथं भिजलेले आहे, बट आम्ही छत्री आणलेला आहे, सो आम्ही भिजलेलो नाही आहोत आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो लेट्स गो. आता आपण जास्त तर कोण आहेच नाही बिकॉज, आणि आता पाऊस पडतोय तर कोण आलंच नाही आहे. अरे ते ब्लश लावलंय पागल. सो गाइज यू कॅन सी दिस रोड, इट्स सो ब्युटिफुल. एकदम असं फिल्ममध्ये दाखवतात तसा रोड आहे. दोन्ही बाजूला झाडं हिरवगार आणि मध्येच एकदम असं फुटपाथ, एकदम सिनेमॅटिक व्ह्यू. फोटोशूटसाठी ते एकदम बेस्ट, व्हिडिओग्राफीसाठी ते एकदम बेस्ट. संपूर्ण ठिकाणी जर मला कोणता व्ह्यू आवडला असेल तर दॅट इज दिस व्ह्यू. गाइस फक्त आम्हीच रोडवरती चालतो आणि पाठचा रोड तुम्ही बघू शकता पूर्ण खाली आणि पुढचा रोड पण पूर्ण खाली आहे. गाइस ही छत्री बघा किती छान वाटते ना, थोडंसं वाईब येतं, फील येतं छान पावसात चालण्याचा. ते रीलचं डिस्कशन चाललंय की कोणती रील करायची. आता आम्ही रील शूट करतोय. हे बघा धूप 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 धूप. बघा हिचं काय चाललंय, फोटोशूट. फुटेज पाऊस पडलेला आहे. आमची छत्री आणि मी मॅच. अरे त्यांना छत्रीचा कलर पिंक आणि पण पिंक. सो गाईज आता आम्हाला इथे नवीन काहीतरी दिसलेलं आहे, म्हणजे इथे रोड आहे बट भरपूर चिखल आहे आणि इथे गवत आहे. सो लेट्स एक्सप्लोर, बघूया तिकडे काय आहे. पण इथे खूप पाणी साचलं आणि पूर्ण एरिया तो असा दलदल सारखा आहे, बिकॉज आता पाऊस पडलं म्हणून पण असेल. तर असं एवढंसं छोटा रस्ता, तिथून आम्ही आलो आणि इकडे असं सगळं ग्रीनरी आहे आणि दगड आहेत फक्त. ॲज यू कॅन सी की इकडे सगळं असं ग्रीनरी आहे, फुल ग्रीनरी आहे. पण इथे तुम्ही बसू नाही शकत बिकॉज असं दलदल सारखं आहे. बट इथे जे दगड आहेत तिकडे मोठे त्याच्यावरती तुम्ही बसू शकता आणि छान फोटोशूट होईल आणि व्ह्यू पण छान आहे. सो यू कॅन सिट हिअर अँड हॅव फन. अरे टेकडीवर आणि आता मला तिकडे जागा भेटले. लेट्स गो. तिचा बो बघ. सो गाईज फायनली आम्हाला रील करायला जागा भेटलेली आहे. गाईज पण इकडचं ॲटमॉस्फिअर खूप छान आहे, एकदम असं नेचर वाईब्सवालं. गाईज खूप वारा सुटलाय. केसांकडे बघून तर तुम्हाला समजलंच असेल. तिकडे जाऊया आम्ही. ते बघ तिकडे जाऊ, तिकडे कोण नाही. चलो लेट्स गो.
इकडनं रस्ते जे आहेत ना आणि खाली इथे हा जो एरिया आहे ना तो पूर्ण चिखलाच आहे. पाय आतमध्ये जात आहेत पूर्ण. हे तरी बरं. इथून बघू शकता. वाव काय पायवाट आहे. अमेझिंग. तर हे लोक इकडून चाललेत. सो लेट्स फॉलो देम गाईज. मला छान असं फूल भेटलेलं आहे. ब्युटी. सो गाईज सेटअप फॉर द रील. आता रीलची तयारी चालू आहे. वी आर शूटिंग अ रील, अ नाईस वन. सो गाईज मस्त रील वगैरे शूट करून आता आम्ही निघालेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता की इकडे पूर्ण आभाळ आलाय आणि सगळीकडेच आभाळाचं वातावरण. त्याला जोरदार पाऊस पडणार आहे वाटतं खूप जास्त, कारण का मगाशी पण खूप वारा सुटलेला जोरात. तर घरी जाऊयात. आणि वातावरणाच्या इन्स्पायर होऊन यांचे लिरिक्स बघा. तर गायमुखचा मेन व्ह्यू म्हणजे हा आहे. समोरच तुम्ही आल्याला बघू शकता की इकडे तुम्हाला अशी नदी दिसेल. आणि हा व्ह्यू बघा की 2 डोंगर आणि त्याच्यामधून असं पाणी चाललंय. ते पण असं 2 डोंगरांना कट करून जाते असं वाटतंय. वंडरफुल व्ह्यू. आणि हे मेन आहे गायमुख चौपाटी म्हणतात म्हणूनच ह्या जागेला. आणि आता तर पाऊस पडायला लागलाय. जोरदार पाऊस पडतोय, अतिशय जोरदार. तुम्हाला आवाज पण येत असेल व्हिडिओजमध्ये. आमच्या छत्र्या उडतात आणि जोरदार वारा सुटला. यू कॅन जस्ट सी. पण मगाशी आलो तेव्हा इथे काहीच नव्हता. पूर्ण एरिया एम्प्टी होता. आणि आता बघा किती गाड्या लागल्यात. आणि पाऊस तर खूप जास्त जोरात पडतोय. तुम्ही आता व्ह्यू बघा. 5 मिनिटापूर्वीचा व्ह्यू कसा होता मी दाखवला होता आणि आता पावसामुळेचा बघा. सगळ्या जिथे खूप साऱ्या गाड्या लागल्यात पार्किंगला. मगाशी आलो तेव्हा नव्हत्या. मे बी संध्याकाळची वेळ झाली म्हणून जास्त पार्किंग म्हणजे खूप पब्लिक आले इथे. आता आम्ही बस स्टॉप शोधते घरी जायला, कारण आम्हाला ऑलरेडी लेट झाला आहे. पाऊस पण खूप पडतोय. आता बघूयात बस भेटते का, नाही तर मग रिक्षा. आता आम्ही चालत चालत पुढे आलो आणि आता आम्हाला कळलं की इथे बस थांबतात. सो वी आर वेटिंग फॉर द बस. सो गाईज बराच वेळ झाला आम्ही थांबलोय बससाठी. बस नाही आली आहे. आणि पाऊस तुम्ही आता वेदर बघा आणि कसा होता. फायनली ही बस आय गेस आम्हाला जिथे जायचं तिथे जाईल. सो लेट्स गो इनसाइड.